राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका तरुणाने समाज माध्यमांद्वारे शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। धमकी देणारा तरुण शिंदे यांच्याच कोपरी पाचपाखडी मतदारसंघातील असल्याचं समोर आलं असून या तरुणाला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे। धमकी देण्याचे मागचे कारण अद्याप समजू शकलेले नसून पोलीस त्याचा तपास करीत आहेत। शिवसेनेतील फुटीनंतर राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असा सामना रंगला आहे। दोन्ही गटाच्या समर्थकांकडून एकमेकांच्या विरोधात समाज माध्यमांवर टीका टिप्पणी केली जात आहे। असे प्रकार सुरू असतानाच रविवारी एका तरुणाने समाज माध्यमांवर एक चित्रफित प्रसारित केली। यामध्ये त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली। ही चित्रफित प्रसारित होताच ठाण्यात शिवसैनिकांकडून संताप व्यक्त होऊ लागला। वागळे इस्टेट भागातील शिवसेना शिंदे गट पदाधिकारी परेश चाळके यांच्या शिवसैनिकांनी रविवारी रात्री श्रीनगर पोलीस ठाणे गाठले आणि शिंदे यांना धमकी देणाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। यानंतर परेश चाळके यांची तक्रार नोंदवून घेत पोलिसांनी हितेश प्रकाश धेंडे वय वर्ष 26 या तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल केला। हितेश हा वागळे इस्टेट येथील वारळीपाडा परिसरात राहतो। हा परिसर शिंदे यांच्या कोपरी पाचपाखडी मतदारसंघात येतो। गुन्हा दाखल होताच पोलिसांनी हितेशचा शोध सुरू केला। दरम्यान सोमवारी सकाळी पोलिसांनी शोध घेऊन त्याला अटक केली। त्याने असे कृत्य का केले हे अद्याप समजू शकले नसून पोलीस त्याचा तपास करत आहेत। या संदर्भात वागळे परिमंडळाचे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी धमकी देणाऱ्या तरुणास अटक केल्याच्या वृत्तास दुजोरा दिला। तसेच त्याने असे कृत्य का केले हे अद्याप समजू शकले नसून त्याचा तपास सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केला। दिनांक 5/1/2025 रोजी एक इंस्टाग्रामला एक लाईव्ह व्हिडिओ आपल्याला मिळाला होता। त्या अनुषंगाने फिर्यादी परेश चाळके यांनी एक तक्रार दिली होती की माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांना कट करून मारण्याची किंवा त्यांच्याबद्दल असंबद्ध बोलण्याची अशी एक तक्रार आपल्याला व्हिडिओद्वारे प्राप्त झाली होती। आपण तात्काळ त्या घटनेची दखल घेऊन श्रीनगर पोलीस स्टेशन येथे 18/2025 या क्रमांकाने गुन्हा दाखल होता। त्यातील जो आरोपी होता तो आरोपीला आपण आज रोजी ताब्यात घेतला आहे। एकंदरीत आपण 6 ते 7/3 या गुन्ह्याच्या तपासकामी श्रीनगर पोलीस स्टेशनद्वारे पाठवण्यात आल्या होत्या। सदर आरोपी हा वैशाली नगर त्याचबरोबर घाटीपाडा योगी हिल्स बोलूनमधलं त्या करून पूर्ण जंगलमध्ये तो पसार झाला होता। आपण कसोशीने त्याला आज रोजी घाटीपाडा एरियातून ताब्यात घेतला आहे आणि त्याला आता तपासकामी आपण पुढील प्रक्रिया आपण करत आहोत। की कारण हे धमकवण्याचं त्याला कोणी चेतावणी दिली होती का? त्याने हा व्हिडिओ शेअर करत उपमुख्यमंत्र्यांना चेतावणी देण्यात आली? प्राथमिक कारण जे आम्हाला निष्पन्न होतंय की त्याचे काही वाद कळवामधील जे गार्ड आहेत जे तिथे सिक्युरिटी गार्ड त्यांच्याशी झालं होतं। त्याच्यानंतर त्यांचा वाद झाल्यानंतर रागाच्या भरात त्यांनी एक कृत्य केल्याचं प्रथमदर्शी त्याच्या बोलण्यातून वाटतंय, पण पूर्ण आम्हाला तपासामध्ये खात्री केल्याशिवाय आम्ही निश्चित कारण अद्याप सांगता येणार नाही। मात्र आम्ही पुढे तपास करत आहोत। आरोपीला आता माननीय कोर्टासमोर आम्ही हजर करत आहोत। मंत्रालयाचा पण उल्लेख केला होता त्यांनी, मंत्रालयामध्ये माझं नाव विचारा मी कोण आहे। प्राथमिक तपासामध्ये असं दिसतंय की तो रेग्युलर सर्वत्र फिरणारा व्यक्ती आहे। तो मंत्रालयामध्ये जात होता, इथले लोकल सगळ्या गव्हर्नमेंट ऑफिसेसला पण जात होता। आता पुढे त्यांनी नेमकं काय उद्देशाने जात होता ह्याचा तपास बाकी आहे आणि आम्ही तपास करत आहोत। बॅकग्राऊंड काय, कामधंदा काय? बेसिकली हा बेकार आहे। 9वी पास हा अशिक्षित जवळपास 9वी पास आहे आणि सध्या कोणतंही काम करत नाही। जो मिळेल तो काम मजुरीचं करतो। ह्याचं फॅमिली बॅकग्राऊंड पण तसंच आहे आणि मेजर असं कुठलंही त्याचं शिक्षण किंवा कुठल्या चांगल्या ह्याच्यामध्ये काम करतो असं कुठलंच बॅकग्राऊंड मिळालेलं साथीदार होते का याच्यासोबत अजून? आणि व्हिडिओचं आम्ही प्रथम जे अनालिसिस केलं त्याच्यामध्ये स्वतः बनवलेला व्हिडिओ आहे। त्याच्या एक मित्राचा मोबाईल त्यांनी घेतला होता आणि त्या मित्राच्या मोबाईलमध्ये स्वतः व्हिडिओ करून स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती लाईव्ह केलं। क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे का सर? अगोदर देखील त्याच्यावरती गुन्हे दाखल आहे असं माहिती नाही? आम्ही त्याचे बॅकग्राऊंड पूर्ण व्हेरीफाय केलेलं आहे। त्याच्यावरती काही गुन्हे श्रीनगर आणि राबोडीमध्ये दाखल आहेत। सर काय रिकव्हरी काय केली? अद्याप काहीच रिकव्हरी नाहीये, पण पुढे तपासामध्ये आम्ही पूर्ण जे कारवाई आहे कारण का हे अत्यंत सेन्सिटिव्ह प्रकरण आहे, आम्ही व्यवस्थित त्याचं तपास करू।
योग्य पद्धतीने ह्याची गुन्ह्याची उकल झाली त्याबद्दल मी श्रीनगर पोलीस स्टेशनचं आभार मानतो आणि पुढे आम्ही निश्चित तपास करतो. जो प्रकार घडला त्याच्यामध्ये ते आरोपींनी एकनाथ शिंदे साहेब आपले उपमुख्यमंत्री यांना एकदम खालच्या थराला जाऊन त्यांनी भाषा वापरली होती, शिव्या दिल्या होत्या आणि सांगितलं होतं की रात्री घरावरती फायरिंग करणार म्हणून. मग आम्ही सगळे आमचे पदाधिकारी घेऊन इकडे येऊन आम्ही जी गुन्हा दाखल केला त्याच्यावरती पोलिसांनी श्रीनगर पोलीस स्टेशननी खूप क्विक ॲक्शन घेऊन 12 तासाच्या आत त्याला अटक केली. आमचे कार्यकर्ते सगळे पोलिसांबरोबर काल अख्खा डोंगर पिंजून काढला होता. जिथे माहिती भेटली तिथे मारुती बालशंकर, सगळे सुनील मोरे, सगळे आमचे पदाधिकारी पोलिसांबरोबर त्यांना सहकार्य करत होते. पण सकाळी तो मुंबईला त्याला ट्रेस झाले आणि पोलिसांनी 12 तासाच्या आत छडा लावून त्याला अटक केली. वेळीच जर ट्रेस नसेल झाला तर नाचक्की झाली असती पोलिसांची. त्याशिवाय तुम्ही आता या ठिकाणी जसं त्याला आणलं ना ते शिवसैनिक स्टाईल दाखवली असते. नाही, आम्हाला भेटला असता तर आम्ही त्याला आमच्या पद्धतीने विचारणा केलीच असती की बाबा असं का केलंस. पण शिवसेना स्टाईल करणं थोडं चुकीचं झालं असतं कारण तो गुन्हा दाखल झाला होता. पण पोलिसांनी जे सहकार्य केलं त्याच्याबद्दल आम्ही श्रीनगर पोलीस स्टेशनचे सगळे स्टाफ, सिनियर DCP ACP पासून सिनियर आणि PI API आणि हवालदार सगळे जे मेजर सगळ्यांचे आम्ही आभारी आहोत की त्यांनी 24 तासाच्या आत 12 तासाच्या आत गुन्हागार पकडून आणला. सर, याच्या अगोदर देखील त्याच्यावरती गुन्हा आहे, पुन्हा असा आता गुन्हा केला आहे. काय कारवाई झाली पाहिजे एकंदर अशा प्रकारच्या गुन्हेगारांना? नाही, गुन्हेगार म्हणता येणार नाही त्याला, ती गुन्हेगार आहेच. त्याच्यावरती 2-4 केसी आहेत. पण थोडंसं मध्ये एकदा त्याला थोडंसं मारहाण झाली होती एका याच्यामध्ये. तर त्याच्या आता त्याच्याशी बोलल्यानंतर असं वाटतंय की त्या डोक्यावरती काही परिणाम आहे. त्या परिणामानुसार काही आता पोलीस चौकशी करतीलच. बघू आता काय मागणी असणार तुमची? नाही, आमची मागणी आहे की त्याला कडक शिक्षा व्हावी. त्यांनी काल जे उच्चार वापरले आहेत मुख्यमंत्री साहेबांबरोबर त्याच्याशी काही त्यांचा संबंध नाही. त्यांनी काही त्याला वाईट बोललं नाही कधी किंवा मुख्यमंत्री साहेब तुम्ही आमच्यापेक्षा पत्रकारांना चांगले माहीत आहेत की ते कोणी गेल्यानंतर त्यांचं काम नाही, त्यांच्याकडे शब्द नाही आहे. पण आता हे का केलं, कशासाठी केलं, एवढं टोकाची भूमिका का घेत होता ते आता त्याच्यात माहिती पडेल आपल्याला.